कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर विभिन्न मुद्दों को लेकर जमकर निशाना साधा। उन्होंने कुंभ मेले में खर्च, शिक्षा एवं स्वास्थ्य व्यवस्था, अमरावती की घटना, महंगाई, खुले खाद्य तेल की बिक्री पर प्रतिबंध और ओबीसी जनगणना को लेकर सरकार की नीतियों पर सवाल उठाए। वडेट्टीवार ने कहा कि कुंभ मेले के लिए 35,000 करोड़ रुपए खर्च करने की जरूरत पर उन्होंने पहले भी सवाल उठाए हैं। उन्होंने कहा कि देश के हजारों स्कूलों में शिक्षक, शौचालय और पानी जैसी बुनियादी सुविधा उपलब्ध नहीं है। ऐसे में स्कूलों के लिए पर्याप्त बजट क्यों नहीं दिया जा रहा है। उन्होंने स्पष्ट किया कि वो कुंभ मेले के विरोध में नहीं है, लेकिन जनता के पैसे की बर्बादी और ठेकेदारों की लूट नहीं होनी चाहिए। उन्होंने पुणे के विद्यार्थियों को छात्रवृत्ति नहीं मिलने और आदिवासी विद्यार्थियों के आंदोलन का भी मुद्दा उठाया। अमरावती की घटना को गंभीर बताते हुए उन्होंने दोषियों के खिलाफ तत्काल कार्रवाई की मांग की है। उन्होंने स्वास्थ्य व्यवस्था की कथित लापरवाही का आरोप लगाते हुए अहेरी में गर्भवती महिला और उसके बच्चे की मौत का भी उल्लेख किया है। नाही, फार प्रचंड वेदना देणारी घटना आहे। यापूर्वी सुद्धा बंडाऱ्यामध्ये अशीच घटना त्या हॉस्पिटलमध्ये झाली, अमरावतीमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा झाली। सरकार अशी घटना झाली की आम्ही ऑडिट करतो, हे करतो, ते करतो सांगताय। मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची पदरिक्त आहेत, तिकडे इक्विपमेंट नाही, औषधी नाही। आणि आज ही घटना घडल्यानंतर यामध्ये ज्या अमरावतीमध्ये घटना घडून 3 मुलांचा मृत्यू झाला, आता याला कोण जबाबदार धरणार? आश्रम शाळेमध्ये सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर संस्था चालकाला जबाबदार धरले, त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। मग आता ते चालक होते त्या आश्रमशाळेचे, आता या आरोग्य विभागाचे चालक कोण? मंत्री। मंत्र्यावर का गुन्हा नाही? आपला याचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला नाही? का करत नाही? हे यंत्रणा याला जबाबदार आहे। तुम्ही ऑडिट का नाही करून घेतला? ते व्हेंटिलेटर कोणत्या काळातले आहेत? पीएम केअर मधले बोगस दिल्लीवरून पाठवलेले, त्याचा काही उपयोग होत नाही, तरी वापरले जात आहे। त्याच्यामुळे हजारो लोकांचे जीव गेले। आणि हे सर्व होत असताना आमची मागणी आहे, या यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यावर, मंत्र्यावर या घटनेला जबाबदार धरून कारवाई केली पाहिजे। जशी आश्रमशाळामध्ये केली तशीच कारवाई इथे होण्याची अपेक्षा आहे आमची, आणि ती मागणी पण आहे। मी स्वतः जाणार आहे आणि तिथे जोपर्यंत हे होणार नाही याचा पिछा आम्ही करू आणि पाठपुरावा सुद्धा करू। असं हे मोठ्या व्यापारी, हे राज्य आणि हा देश व्यापाऱ्यांचा आहे, उद्योगपतींचा आहे। मोठे व्यापारी, साठेबाज व्यापारी यांना या सरकारचं अभय नेहमी राहिला आहे। म्हणून आज महागाईने सर्वोच्च टोक घातलेला आहे। म्हणजे जे 20 रुपयाची साखर यांना महाग वाटत होती, त्यावेळेस आंदोलन करत होते भाजपचे लोक, आता ओट शिवून तोंड लपवून बिळात बसले आहेत। 75 रुपये साखर झाल्यावर ही साखर पुन्हा 90-100 रुपयापर्यंत जाईल। सणासुदीचा वेळ आहे आणि गोडधोड खायची ज्या गरीब सामान्य माणसांना आणि गरीब लोकांना संधी असते ती पण घालवण्याचं काम चाललेलं आहे। हे महागाई ही साठेबाजांच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही महागाई आलेली आहे। राजू शेट्टी म्हणतात ते खरं आहे, यातून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळं आज साखरेचा तुटवडा, हे परिस्थिती अशी होती एकदम मागच्या काळामध्ये की साखर आम्ही निर्यात करत होतो, आता साखर आयात करायची पाळी आली। याला हे नालायक सरकार जबाबदार आहे आणि म्हणूनच महागाई, तेलाचे असेल भाव 200च्या पुढे गेले, साखरेचे भाव 70च्या पुढे गेले, 11% तांदळाचे भाव वाढले, गॅस सिलेंडर 400चा 1000 रुपयावर गेला, डिझेल 65चा आज 100 रुपयावर गेला, 62चा डिझेल 100 रुपयावर गेला, 65चा पेट्रोल आज 110 रुपयावर गेला। थोडी तरी लाज ठेव। त्यावेळी म्हणत होते देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोक की ये सरकार की नाकामयाबी है। अब किसकी नाकामयाबी है भाई? रुपया गिरा है, डीजल के दाम गिरे हैं, बढ़े हैं, ये किसकी नाकामयाबी है? ये भारतीय जनता पक्ष के सरकार की नाकामयाबी है, प्राइम मिनिस्टर की नाकामयाबी है, किसकी है? ये सरकार इसका जवाब दे। महंगाई पर वडेट्टीवार ने कहा कि चीनी की कीमत 75 रुपये किलो तक पहुंच गई है और आने वाले समय में यह 90 से 100 रुपये तक जा सकती है। उन्होंने तेल, गैस, डीजल और पेट्रोल की बढ़ती कीमतों पर भी सरकार को घेरा है।